नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. मी रवींद्र डेमसे, राहणार चांदोरी. मोबाईल नंबर 721888 7433. अच्छा, आपण किरण तंत्रज्ञान या कांदा पिकासाठी दिलं आहे आणि आपण याचा वापर केला तर काय तुम्हाला रिझल्ट? मी केरन टेक्नॉलॉजीचे ऑनिटॉन हे दुसऱ्या बरणीला 10-26-26 बरोबर कोटिंग करून सोडले. तर ते सोडल्यानंतरून पहिले सोडण्याच्या अगोदर कांद्याची परिस्थिती, कांदे बुरके दिसत होते. तर ते सोडल्यानंतरून असं झालं आहे की जमीन भुसभुशीत झाली आपली. हे बघा, जमीन अशी भुसभुशीत झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक कांद्याचं रोप हे डायरेक्ट असं शिरईवाणी झालेलं आहे, म्हणजे जे फुटवे म्हणतो आपण आता याला जर फुटवे मोजले तर किती फुटवे दिसत आहेत तुम्हाला? साधारणतः फुटवे मोजले तर 1 2 3 4 5 6 7 हे कांदे आपले 32 ते 33 दिवसाचे कांदे झालेले. तर कोणताही फक्त रोपाच्या स्टेजनुसार मागं पुढे म्हणून फुटवे, नाही तर त्याची जी ॲक्युरेसी आहे फुटव्याची ती कंप्लीट आहे. बघा, कोणताही बघा तुम्ही शिरईवाणी फुटवे दिसत आहे असे. हे बघा, कमीत कमी आता 1 महिन्याच्या सरासरी 1 महिन्याच्या अंदाजाने जरी 6-7 फुटवे निघाले तर साधारण आता पुढच्या ज्यावेळेस आपला डोस राहील त्यावेळेस काय परिस्थिती राहील कांद्याची? पुढच्या डोसच्या वेळेस परिस्थिती अशी राहील का कांद्याची जे फुटवे आहे ते एकदम भरघोस आणि कांदे 100% आपले गुडघ्याला लागणार पुढच्या डोसला. तर आता एकरी आपण 2 लिटर ऑनिटॉन दिलेलं आहे, अजून 1 लिटर आपल्याला द्यायचं बाकी आहे. तर सरासरी एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचं उत्पादन कसं आहे तुम्हाला? मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आता उत्पन्नांचं जर आपण अजून जजमेंट बसू शकत नाही, पण नक्कीच मागच्या वर्षी ह्या वेळेसच्या परिस्थितीमध्ये कांदा हा आत्ताच लाल पडायला दिसतोय, लाल दिसतोय. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ दाखवायचं जर म्हटलं तरी बघा, हे बघा, म्हणजे खाली त्याची आत्ताच मान लाल तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक याला बघितलं ना तुम्ही लगेच. आणि 1 महिन्यामध्ये कांदा जवळपास वळायच्या परिस्थितीमध्ये आलाय, म्हणजे गोल व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, खाली बघितलं तर. आणि सर्वात महत्त्वाचं, कांद्याची जी मुळी आहे, हे बघा, आपण मुळ्या बघू शकता. हे बघा, मुळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इतक्या या मुळ्या आणि 1 महिन्याच्या साईजनुसार 32 दिवसाच्या साईजनुसार किंवा दिवसागणित तर तुम्हाला आत्ता कांद्याची कशी परिस्थिती आहे हे तुम्ही पाहू शकता. साधारण आता 1 महिन्याचा हा कांदा आहे. हा समजा आता तुमच्या पायापासून पकडा किती उंचीलावर आहे? साधारणतः हा असं समजायचं 1 महिन्याचा आहे तर आज हा 1.5 फुटाचा कांदा झालेला आहे. 32 दिवसामध्ये 1.5 फुटाचा आहे बघा. आणि कलरनुसार आपण जे ऑनिटॉननी सांगतो टिकवण क्षमता, कलर क्षमता, तर ती तुम्हाला कांदा निघाल्यावरची कशी वाटेल? सर्वात महत्त्वाचं, ह्या स्टेजला कांद्याला लालपणा दिसत नव्हता. इथं जो आत्ता लालपणा दिसतोय हा इथून मागे दिसत नव्हता, तर तो आता दिसायला लागलाय. ओके, धन्यवाद.